या बातमीचे प्रायोजक आहेत क्वालिटी चिकन सेंटर होलसेल अँड रिटेल। आमचा पत्ता न्यू तिरेगाव फॉरेस्ट व फिश मार्केट फॉरेस्ट सोलापूर। विदेशी मद्य विक्री कर व एक्साइज ड्युटी मध्ये 60 ते 70% वाढ झाल्याने दरात वाढ झाली आहे। तसेच परमिट रूमचा विक्री कर पूर्वी 5% होता, आता तो 10% झाला आहे। याचाही फटका परमिट रूम चालकांना बसत आहे। या दरवाढी विरोधात सोलापूर जिल्हा बार आणि परमिट रूम असोसिएशनच्या वतीने सोमवारी हॉटेल कडकडीत बंद ठेवून शासनाचा निषेध केला। या बंदला 100% प्रतिसाद मिळाल्याची माहिती असोसिएशनचे अध्यक्ष संजीव इंदापुरे यांनी दिली। विदेशी मद्य विक्री कर व एक्साइज ड्युटीमध्ये 60 ते 70% वाढ झाल्या कारणाने विदेशी मद्यांचे भाव वाढ झाले आहेत। जे मद्य 100 रुपये आहे ते 160 ते 170 रुपये होणार आहे। त्यामुळे ग्राहकांच्या खिशावर परिणाम होणार आहे आणि बेकायदा दारूच्या विक्रीमध्ये भरमसाठ वाढ होणार आहे। त्यामुळे प्रत्येक परमिट रूम बारच्या व्यवसायावर परिणाम होऊन विक्रीमध्ये घट होईल। परमिट रूम मध्ये दारूचे भाव वाढल्या कारणाने गावातील ढाबे आणि इतर खानावळीत बेकायदा दारू विक्री होऊन शासनाचा कर बुडण्याची प्रमाण देखील वाढणार आहे। तरी मद्य विक्री कर आणि एक्साइज ड्युटीमध्ये झालेली वाढ कमी करावी अशा मागणीचे निवेदन पोलीस आयुक्त एम राजकुमार यांना देण्यात आल्याची माहिती असोसिएशनच्या वतीने सांगण्यात आली। हे निवेदन देताना हरिदास चौगुले, बालकीराम चकोले, अमर पाटील, आकाश हाके, मनीष सुरवसे, राजू मलपेशी, पुनीत बच्चुवार, राहुल कटारे, सीताराम शिखरे, श्रीनिवास कोंतम, अजय काळे, विष्णुपंत जगताप, त्रिकोण चौधरी यांच्यासह शहर व जिल्ह्यातील हॉटेल व्यावसायिक उपस्थित होते। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।